श्री स्वामी समर्थ. आपण आपल्या घरामध्ये जर दररोज पंचमहायज्ञ केला तर पंचमहायज्ञ केल्याने आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात. एखादं काम खूप काळापासून विलंबित होत आहे, आपल्या घरावर सतत काही ना काही संकट चालू आहे, तर अशा वेळी जर तुम्ही पंचमहायज्ञ केलं तर पंचमहायज्ञ केल्याने तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होऊन जी काही संकट तुमच्यावरती आहेत ती दूर होतात. आता पंचमहायज्ञ कसं करावं, याला कसलाही खर्च नाहीये. अगदी 5 मिनिटात होणारं हे जे काम आहे, जर घरातील प्रत्येक महिलेने किंवा घरातील कोणीही दररोज केलं तर तुम्हाला त्याचं पुण्यफळ प्राप्त होणार आहे. पंचमहायज्ञ याच्यामध्ये 5 प्रकार असतात, तर त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे अग्नियज्ञ. म्हणजे यामध्ये काय केलं जातं, तर एक रद्दी पेपर किंवा रद्दी एखादा कागद घ्यायचा, त्यावरती थोडंसं तूप लावायचं बोटाने, आणि आपण जेव्हा शेगडी पेटवू तेव्हा तो कागद पेटवून तो भस्म करणं. म्हणजे काय होतं की जी तूप आहे त्या तुपाची आहुती अग्नीला दिली जाते, त्याला म्हणतात अग्नियज्ञ. पहिल्या काळामध्ये काय होतं की बायका चुलीवरती स्वयंपाक करायच्या, मग चुलीवरती सर्वात आधी त्या काय करायच्या, थोडंसं तेल किंवा तूप ओतून त्याने चूल प्रज्वलित करायच्या, म्हणजे एक प्रकारे त्या अग्नीला तेल किंवा तूप समर्पित करायच्या. पण आता तसं नसतं, म्हणून आपण काय करायचं, रद्दी पेपरला थोडंसं तूप लावायचं आणि ते अग्नीवरती तुम्हाला जाळायचं आहे. म्हणजे गॅस चालू केला, त्यावरती तुम्ही जाळा, हे झालं अग्नियज्ञ. म्हणजे अग्नीला आपण तूप समर्पित करून एक प्रकारे ती सेवा आपल्याकडून घडत असते. दुसरं म्हणजे बघा, आपण स्वयंपाक करत असतो आणि बाहेर आपल्या घराच्या खूप कावळे ओरडत असतात, पण आपण लक्ष देत नाही. आपण म्हणतो की कावळा ओरडतोय म्हणजे घरी कोणीतरी पाहुणा येणार आहे, पण असं काहीही नसतं. घरी पाहुणा येणं आणि कावळं याचा काहीही संबंध नाहीये. तर जे आपले कावळे ओरडत असतात ते आपले पितृ असतात, जे की आपले आधीचे पूर्वज होऊन गेलेले आहेत. ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये असतात आणि ते सुद्धा वासाचे भुकेले असतात. समजा त्यांना स्वयंपाकाचा वास जातोय आणि ते ओरडून ओरडून जाम होतात, पण आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. पण त्याचा अर्थ असा आहे की कुठेतरी तुम्ही जे घरामध्ये बनवलंय, तर तुम्ही छोटीशी एखादी चपाती बनवून त्याच्यामध्ये जे काही तुम्ही घरामध्ये बनवताय ते तुम्ही एखाद्या उंच भिंतीवरती म्हणा, छतावरती म्हणा, तुमच्या पित्रांना समर्पित करायचं आहे. म्हणजे तुम्ही त्या कावळ्याला ते खायला टाकलं तर ते खातात आणि तुमचे जे पितृ आहे ते प्रसन्न होतात. याला म्हणतात पितृयज्ञ. त्याचप्रमाणे दिवसभरामध्ये तुम्ही कधी सुद्धा एखादी छोटीशी चपाती म्हणा, तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे. याने काय होतं, तर ऋषी यज्ञ तुमचा पूर्ण होत असतो. कारण गाईच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा समावेश असतो. म्हणजे एक प्रकारे तुम्ही सर्व देवी देवतांना जेवायला घालून तृप्त करत आहात, हा त्याचा अर्थ होतो. चौथी गोष्ट म्हणजे काय, की दिवसभरामध्ये तुमच्या घरामध्ये एखादी अशी चांगली व्यक्ती आली की ज्याचं कर्म चांगलं आहे, अशा व्यक्तीला तुम्ही जेवायला घालायचं आहे आणि त्यांचा आत्मा समाधानी करायचा आहे. बरं, ठीक आहे, आता नाहीच आपल्याला एखादा व्यक्ती तसा मिळत, तर तुम्ही एखाद्या लहान मुलाला चॉकलेट किंवा बिस्किट देऊन त्याचा आत्मा समाधानी करा, किंवा घरी आलेल्या एखाद्या व्यक्तीला चहा पाणी करून त्याचा आदरातिथ्य करा, की जेणेकरून त्याचा आत्मा समाधानी होईल आणि कळत नकळत का होईना त्याचा आशीर्वाद तुम्हाला लागेल. त्याला म्हणतात मनुष्य यज्ञ. आणि पाचवा म्हणजे भूतयज्ञ. म्हणजे तुम्हाला 2 बोटांमध्ये मावेल एवढी किंवा चिमूटभर साखर तुम्हाला घ्यायची आहे आणि कुठेही एखाद्या भिंतीच्या कडेला जिथे मुंग्या असतील, लाल मुंग्या असतील, त्या ठिकाणी तुम्हाला ती साखर टाकायची आहे. यामुळे जे मुंग्या आहे किंवा जे छोटे जीव असतात ते तृप्त होतात आणि त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. बघा, काही घरामध्ये तर असं असतं की त्या मुंग्यांच्या समोर साखर पडलेली असते तरी सुद्धा त्या साखरेला स्पर्श करत नाही. त्यामुळे भूतयज्ञ हे जे आहे ना, ते पण आपल्याला श्रद्धेनेच करावं लागतं. आणि तुम्ही साखर टाकली आणि ती मुंग्यांनी खात असतील ना, तर त्याचा एक खूप छान अनुभव तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने पंचमहायज्ञ तुम्हाला करायचा आहे, कसलाही खर्च करायचा नाहीये आणि घरच्या घरी तुम्ही हा पंचमहायज्ञ करू शकता. तर त्याच्यामध्ये पहिलं काय आहे, अग्नियज्ञ, जे की तुम्हाला रद्दी पेपरला तूप लावून तुमच्या गॅसवरती तो कागद जाळायचा आहे. दुसरा म्हणजे तुम्हाला ऋषी यज्ञ करायचा आहे. ऋषी यज्ञ म्हणजे गाईला तुम्ही दिवसभरात कधीही एखादी चपाती जरी चारली तरी तो झाला ऋषी यज्ञ. तिसरा म्हणजे भूतयज्ञ. भूतयज्ञ म्हणजे चिमूटभर का होईना पण मुंग्यांना साखर टाकणे, त्याला म्हणतात भूतयज्ञ. पितृयज्ञ म्हणजे एखाद्या कावळ्याला तुम्ही एखादी चपाती उंच जाग्यावरती, घराच्या एखाद्या उंच भिंतीवरती किंवा छतावरती टाकणं, त्याला म्हणतात पितृयज्ञ. आणि पाचवा जो यज्ञ आहे तो म्हणजे तुम्हाला एखाद्या घरी आलेल्या एखाद्या व्यक्तीला तृप्त करणं, त्याचा आत्मा तृप्त करणं, तो झाला मनुष्य यज्ञ. तर हे 5 यज्ञ तुम्हाला सर्वांना आवर्जून करायचे आहेत. जो श्रद्धेने हा यज्ञ करतो त्याला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. तुमची एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होते, संकट दूर होतात, एखादं काम विलंबित होत असेल तर ते पूर्ण व्हायला तुम्हाला मार्ग मिळतो. इतकी पंचमहायज्ञ मध्ये शक्ती आहे.
आता काही लोक काय म्हणतात की आम्ही कावळ्याला खायला टाकतो पण कावळा आमचं काही खातच नाही. जर तुम्ही समजा जॉबला असाल काय असाल, तुम्हाला वेळच नसेल, तुम्ही काहीतरी बाजारातून कुठेतरी कोथिंबीरीची एखादी पेंडी घेतली, ती गाईला चारली आणि कुठेतरी तेच तुम्ही कावळ्याला खायला टाकलं, तर ते खाणार आहे का? नाही. तर पक्ष्यांना काय आवडतं, गाईला काय आवडतं, या गोष्टीचं लक्ष ठेवून तुम्हाला पंचमहायज्ञ करायचा आहे. आता गाईला तुम्ही चपाती चारू शकता, पण जर कावळे पक्षी यांच्यासाठी आपल्याला ठेवायचं म्हटल्यावरती त्यांना तुम्ही तांदूळ टाका, गहू टाका, अशा पद्धतीने तुम्हाला पंचमहायज्ञ करायचा आहे. तर सर्वांनी पंचमहायज्ञ आपल्या घरामध्ये दररोज करायला हवा आणि पंचमहायज्ञ केल्याने आपल्याला अनुभूती नक्की येते, इच्छा नक्की पूर्ण होतात. तुम्ही सर्वांनी पंचमहायज्ञ करून पहा, त्याचे अनुभव घ्या आणि जेव्हा तुम्हाला अनुभव येतील तेव्हा मला कमेंट्समधून कळवायला विसरू नका. तुम्ही कुठलीही इच्छा असेल स्वामींना सांगा की मी या इच्छेसाठी पंचमहायज्ञ करणार आहे आणि जेव्हा तुम्हाला अनुभव येईल तेव्हा मला कमेंट्समधून कळवायला विसरू नका. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.